वरोरा शहरातून आनंदवन चौकात आनंदवनकडे जाणाऱ्या मार्गावर दळणवळणासाठी सरदार पटेल वार्ड येथे रेल्वेने नवीन अंडरपासचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले आहे। या ठिकाणावरून जाणे येणे सुरू झाले आहे। मात्र या अंडरपासमधून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। अंदाजे 40 मीटर लांबीचा रेल्वे बोगदा पार करणे शहरातील नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे। बऱ्याच महिन्यांच्या बांधकामानंतर बुधवारी 6 ऑगस्ट पासून हा बोगदा अनधिकृतपणे उघडण्यात आला, पण त्यातून जातानाचा अनुभव भयावह आहे। खोल खड्डे, सांडपाण्याचे उघडे पाईप्स, सिमेंटचे गाळ आणि चिखलाच्या समुद्रातून प्रवाशांना वाट काढावी लागते। पुलाच्या पश्चिमेकडील झाडांच्या फांद्या इतक्या झुकल्या आहेत की त्या जाणाऱ्या येणाऱ्यांच्या डोक्यावर आदळण्याची भीती वाटते। या अंडरपासमधून सध्या फक्त पायी व दुचाकी वाहने ये जा करू शकतात। चिखलात भरलेले खड्डे, घसरट जमीन आणि जीवघेणे अवघड मार्ग असल्याने महिला, वृद्ध आणि अपंग यांना तर ही वाटचाल जवळपास अशक्यप्राय आहे। विद्यार्थी जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत आहेत। जीव मुठीत घेऊन वर्दळ करावी लागते, अशा हताश भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत। हा पूल नवीन रेल्वे लाईनसाठी बांधण्यात आला, परंतु त्यामुळे अंडरपासमध्ये गर्दी निर्माण होत आहे। त्यामुळे विद्यार्थी व काही नागरिक रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत। यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक लोक आता प्रशासन आणि नेत्यांच्या कृतीची वाट पाहत आहेत। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर समस्या उपेक्षित राहील की तातडीने सोडवता येईल, हा प्रश्न वरोरावासियात चर्चिला जात आहे।